बकासूर आणि दिग्गज वर्सेस सरदार आणि पक्षा कोण झालं सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र. मित्रांनो, आज एक भव्य दिव्य आदतचं मैदान पार पडतंय. चोराडेकरांचं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानातील सेमी क्रमांक 8 सुटला. सेमी क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 2वरती होता बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि त्याला साथ दिली माळशिरस हिंदकेसरीचा मानकरी दिग्गज. मित्रांनो, पायरा देखील टॉपचा होता आणि याच सेमीमध्ये होता सरदार आणि पक्षा. मित्रांनो, अटीतटीची डोळ्याचं पारणं पेरणारी काटाकी लढत पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला सरदार आणि पक्षानं. होय मित्रांनो, पुन्हा एकदा आज बकासूरची सेमीला हार झाली. नक्कीच मित्रांनो, बकासूरचा संघर्षाचा काळ चालू आहे. बकासूरचा संघर्ष कधी संपेल आपण पाहिलंच. माळशिरसला बकासूरसोबत पाहिला होता रायफल ओपनला आणि आदतला पुन्हा एकदा रायफल पाहिला आणि आदतला गुलाल घेतला. गुलालचा बादशाह चालू सीझनचा गुलालचा मानकरी बादशाह असा रायफल आणि आज पुन्हा एकदा तेच झालं. गुलालचा बादशाह दिग्गज माळशिरस हिंदकेसरी चा मानकरी आणि आज टॉपचा पायरा होता तरी सुद्धा बकासूरची सेमीला हार. मित्रांनो, पैरे टॉपचेच होत आहेत पण कुठेतरी बकासूरचा संघर्ष चालू आहे. कधी संघर्ष संपतोय आता देवालाच माहीत. नक्कीच लवकरच बकासूरचा संघर्ष संपावा आणि बकासूरला पुन्हा एकदा गुलालात पाहायला मिळावं हेच एक बकासूर प्रेमींची इच्छा आहे. आज नक्कीच मित्रांनो गटाला तुफानच स्पीड लागलं होतं. पुन्हा एकदा पहिल्यासारखं स्पीड लागलं होतं आणि असं वाटत होतं की आज बकासूर एक नंबर करेल पण कुठेतरी नशीबच साथ देत नाही. तर नेमकं काय घडते काय समजत नाही. तुम्हाला काय वाटतंय बकासूरची सतत का हरवते कमेंट करा. बकासूर आणि दिग्गजला पुढे मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर सरदार आणि पक्षाला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, बकासूर आणि दिग्गज क्वार्टर फायनलचे मानकं झालेत. क्वार्टर फायनलचा का होईना पण गुलाल भेटला आहे बकासूरला. असू द्या, खेळ म्हणल्यावर कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार. असेच निकाल पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.